नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण 10वी साठी सिरीज चालू केलेली आहे, म्हणजे लेक्चर नंबर 8वा आहे आज आपला। आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्रॅक्टिस सेट 1.4 बघणार आहे। आणि आपला जो लेसनचं नाव आहे ते आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स। या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या। तर चला चालू करूया मग 1.4। आता 1.4 या आधी आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे सोडवायचे ते बघितलेले आहेत। आजचे जे एक्झाम्पल्स आहेत थोडे सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे रिप्लेसिंग मेथडनी आपण हे करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे। तर बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे। त्या फर्स्ट क्वेश्चन मधला सब क्वेश्चन आहे आपला 2/x - 3/y = 15 आणि दुसरे इक्वेशन आहे आपलं 8/x + 5/y = 77। आता ह्यामध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस करून घ्यायचे आहेत। म्हणजे काय करायचंय बघा, यामधून जर 2 बाहेर काढला, आपण कॉमन बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील बघा, तर 1/x राहतील। -3 जर बाहेर काढला तर 1/3 राहतील आणि = 15 ॲज इट इज, म्हणजे नंबर 1 इक्वेशन दिलेलं आहे। ठीक आहे। दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण चेंजेस तेच केले आपण। 8 बाहेर काढला तर आतमध्ये 1/x होतील, +5 बाहेर काढला हा तर आतमध्ये 1/y येईल आणि = 77 नंबर 2। आता एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा, दोन्ही इक्वेशन मध्ये काय आहे, 1/x 1/x, इथं 1/y इथं 1/y आहे। म्हणजेच आपल्याला काय करायचंय, रिप्लेस करायचंय। काय करायचं, रिप्लेस 1/x = m and 1/y = m। ठीक आहे। m आणि n च्या जागेला तुम्ही दुसरीही नावं सबस्टिट्यूट करू शकता, जसं की a b ही सबस्टिट्यूशन तुम्ही करू शकता। तर बघा, इथं रिप्लेस 1/x m आले आणि 1/y हे काय आलेले आहेत आपले n आलेले। आता जर आपण यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, 2m - 3n = 15 नंबर किती आपला 3। नंतर बघा, इथं पण सेम तसंच येणार आहे। इथे येईल 8m + 5n = 77 नंबर 4। आता हे लिनियर इक्वेशन होते का, अपॉन मध्ये x आणि अपॉन y मध्ये होते, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नव्हते। पण त्याचं जे कन्वर्जन आहे ते आपण काय केलेलं आहे, लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्जन केलेले आहेत। आणि आता आपण हे काय करू शकतो, सायमल्टेनियस एकतर सबस्टिट्यूशन मेथड किंवा मग तुमची जी इलिमिनेशन मेथड आहे त्या मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर जर इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं झालं तर एक ऑब्झर्वेशन केलं तर इथं काय होतंय बघा, इथं 2m आहे, इथं 8m आहे, इथं 3n आहे, इथं 5m आहे। एक तर ह्या 5 नी वरच्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायला लागेल आणि दुसरी गोष्ट 3 नी ह्या होल इक्वेशनला मल्टिप्लाय करायला लागेल। किंवा दुसरा एक ऑप्शन असा होतो की इथं बघा 2 च्या टेबलमध्ये 8 आहे, म्हणजे ह्या फक्त एका इक्वेशनला जर 4 नी मल्टिप्लाय केलं तरी आपण इलिमिनेशन मेथड सिम्पली यूज करू शकतो। म्हणजेच मी इथं काय केलेलं आहे, इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय काय केलं आपण, 4 केलेलं आहे। 4 नी या इक्वेशन नंबर 3 ला, इक्वेशन नंबर 3 ला जर 4 नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं बघा, 4 2 जा 8m आले, -4 3 जा किती झालेले आहेत आपले 12n आलेले आहेत, = 4 5 जा 15 जा, म्हणजे 15 4 जा किती असतात तर 60 असतात। म्हणजे हे इक्वेशन नंबर किती असणार आहे आपला 5 असणार आहे। ठीक आहे। आता जर कंपॅरिझन केलं तर बघा, इथं जे इक्वेशन होतं तिथं 8m म्हणजे प्लस साइन होतं आणि इथं जे 8m आहे त्याला पण काय आहे, प्लस साइन आहे। आणि मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय, ज्या वेळेला दोघांचे साइन सेम असतात त्यावेळेला आपण काय करतो तर सबस्ट्रॅक्शन करतो दोन्ही इक्वेशनचे। म्हणजेच आपण काय करणार आहे बघा, सबस्ट्रॅक्ट 4 and 5। म्हणजेच बघा 4 इक्वेशन काय होतं आपलं, तर 8m + 5n = 77 आणि जे दुसरे इक्वेशन होतं ते होतं आपलं 8m - 12n = 60। आधीच्या व्हिडिओज पण मध्ये बघून घ्या तुम्ही, की मी सांगितलेलं आहे ज्यावेळेला सबस्ट्रॅक्शन्स असतं त्यावेळेला काय होतं तर जे खालचे नंबर्स असतात त्या नंबरचे साइन चेंज होतात। म्हणजेच इथं +8 होतं त्याचं साइन काय होणार आहे, इथं मायनस झालेलं आहे, हे मायनस होतं इथं काय होणार आहे प्लस होणार आहे, आणि इथं प्लस होतं ते साइन काय होणार आहे तुमचं मायनस होणार आहे। आणि घेताना आपण काय करणार आहे, 8 - 8 म्हणजे ही जी टर्म आहे ती काय झालेली आहे, प्लस मायनस गेट कॅन्सल झालेले आहे। इथं 5 प्लस आहे आणि +12 म्हणजे प्लस 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 झालेले आहेत, आणि 12 + 5 म्हणजे किती होतात आपले तर 17n होतात, =
इथे जे इक्वेशन होतं तर इथे बघा 77 मायनस 60 होतं, त्यामुळे इथे आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहे आणि जे बिगेस्ट नंबरला साईन होतं ते साईन देणार आहे. म्हणजेच इथे 7 मायनस 0 7 आलेले आहेत आणि 7 मायनस 6 1 आलेले आहेत. आता हे 17 n इज इक्वल्स टू किती आले आपले 17 आले. म्हणजेच n इज इक्वल्स टू 17/17 म्हणजेच n इज इक्वल्स टू आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा 17 1 जा 7 म्हणजेच इथे किती आलेले आहे आपलं 1 आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ही आपली n ची व्हॅल्यू निघाली. आता आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आणि m ची व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 3 4 5 यामधल्या कुठल्याही इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजेच इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केली n इज इक्वल्स टू 1 पुट इन 3. 3 इक्वेशन कुठलं होतं बघा आपलं, तर 2m मायनस 3n इज इक्वल्स टू 15. आता हे 2m तसेच राहतील मायनस ज्या ठिकाणी n आहे तिथं काय असणार आहे आपलं 1 सबस्टिट्यूट करणार आहे आपण. म्हणजेच 2m इज इक्वल्स टू 15. हे प्लस होते, हे 15 तसेच राहतील आणि हे मायनस 3 होते ते अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे प्लस 3 होणार आहे. म्हणजेच m इज इक्वल्स टू काय असणार आहे 18/2 म्हणून m इज इक्वल्स टू काय असणार आहे 2 9 जा 18 म्हणून m इज इक्वल्स टू 9 आलेले आहे. हे आपले m आणि n च्या व्हॅल्यू निघालेले आहेत आणि आपल्याला काढायचे कशाचे आहेत तर x आणि y चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणून आपण काय करणार आहे ज्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या होत्या तेच परत रिव्हर्स मध्ये घेणार आहे. म्हणजेच काय करणार आहे बघा बट काय होतं बघा तर m इज इक्वल्स टू 1/x होतं अँड n इज इक्वल्स टू 1/y. देअरफॉर m इज इक्वल्स टू किती आलं होतं बघा म्हणजेच 1/x इज इक्वल्स टू m ची व्हॅल्यू किती होती आपली तर 9 होती म्हणून 1/x इज इक्वल्स टू 9. आणि इकडे जे होतं ते काय होतं आपलं तर n इज इक्वल्स टू मीन्स 1/y इज इक्वल्स टू 1/y इज इक्वल्स टू n किती आहे आपला 1 आहे म्हणून इथे किती आलेला आहे आपला 1 आलेला आहे. जर इन्व्हर्स केलं आपण इन्व्हर्स केलं तर काय होतं बघा इन्व्हर्स केल्यानंतर जे डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटरला जातात आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जातात. म्हणजेच इथे जी टर्म होणार आहे ती काय होणार आहे बघा x इज इक्वल्स टू याचा जेव्हा काहीच नसतो डिनॉमिनेटर त्यावेळेला 1 असतो. म्हणजे त्याचा रेसिप्रोकल केल्यानंतर येणारा आन्सर हे काय असणार आहे आपलं 1/9 असणार आहे. आणि त्याच पद्धतीनं yचा 1/y चा रेसिप्रोकल y आलेला आहे आणि 1/1 म्हणजेच काय असणार आहे 1च राहतं कारण डिनॉमिनेटर मध्ये 1 असतं आणि तो आपण 1 लिहित नाही. म्हणजेच जे आपलं सायमल्टेनियस इक्वेशन होतं त्याचं जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे 1/9, 1 हे आपलं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. दुसरं एक्झाम्पल बघतोय आपण. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं बघा तर 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इज इक्वल्स टू 4 आणि सेकंड इक्वेशन आहे आपलं 15/x प्लस y मायनस 5/x मायनस y इज इक्वल्स टू -2 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला जर नंबर 1 दिलं आणि ह्याला नंबर 2 दिलं तर यामध्ये बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये 1/x प्लस y दुसऱ्या ह्याच्यात 1/x मायनस y. सेकंड इक्वेशन मध्ये 1/x प्लस y 1/x मायनस y म्हणजे 1/x प्लस y 1/x मायनस y ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. म्हणजे व्हॅल्यू रिप्लेस करू शकतो. म्हणजेच बघा रिप्लेस 1/x प्लस y इज इक्वल्स टू m अँड 1/x मायनस y इज इक्वल्स टू n केलं तर आता काय लिनियर इक्वेशन्स तयार होतील बघा. आपलं फर्स्ट इक्वेशन तयार होईल आपलं 10m प्लस 2n इज इक्वल्स टू 4 नंबर 3. त्याच पद्धतीनं दुसरे इक्वेशन तयार होईल आपलं 15m मायनस 5n इज इक्वल्स टू -2 नंबर 4. आता हे दोन झाले आपले सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागेल बघा. इथं 10 आणि 15 आहे, इथं 2 5 आहे, इथं 4 आणि 2 आहे. ह्या नंबरचं काय घेणं देणं नाही आपल्याला. पण इथं बघा 2 आणि हे 5 आहे तर ह्या 5 नी इक्वेशन नंबर 3 ला मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजेच काय करायला लागेल मल्टिप्लाय बाय 5 इक्वेशन 3 आणि दुसरं काय असणार आहे बघा इक्वेशन 4 ला काय करायला लागेल इक्वेशन 4 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 2 नी इक्वेशन 4 ला. ठीक आहे, तर आता इथे बघा आता जर ह्या इक्वेशनला 5 नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा 5 10 जा 50m प्लस 5 2 जा 10n इज इक्वल्स टू 5 4 जा 20 नंबर किती आले आपले 5. या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे 30m मायनस 10n इज इक्वल्स टू 2 2 जा 4 म्हणजे -4 आलेले आहेत इक्वेशन नंबर 6. आता इथं +10 आणि इथं आलेले आहेत -10 अपोजिट साइन आले की आपण काय करतो तर ऍडिशन करतो. म्हणजेच आता आपण काय करणार आहे बघा ऍडिंग काय असणार आहे इक्वेशन 5 and 6
म्हणजेच काय इक्वेशन तयार होईल बघा आपलं, तर 50m प्लस 10n इज इक्वल्स टू 20 हे इक्वेशन 1 झाले. दुसरं काय होतं आपलं, तर 30m मायनस 10n इज इक्वल्स टू -4 होते. आता ऍडिशन करायचे त्यामुळे ह्या साइन्स चेंज होणार नाहीत. म्हणजेच काय राहील बघा, तर 50 प्लस 30 म्हणजेच 80m राहिले. इथं प्लस 10 मायनस 10 गेट कॅन्सल झालेले आहेत. इथं 20 मायनस 4 म्हणजेच किती आलेले आहेत आपले 16 आलेले आहेत. प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन. आता m इज इक्वल्स टू इथं काय होईल, तर 16/80. आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही बघून घ्या. इथे बघा 16 1 जा 16 5 जा म्हणजेच 1/5 आलेले आहे. m इज इक्वल्स टू 1/5. पुट इन कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवणार, तर जिथे जिथे m च्या व्हॅल्यू आहेत म्हणजे 3 4 5 6 या चार पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे इक्वेशन मध्ये 3 मध्ये घेतले तर काय होईल बघा, तर 10m प्लस 2n इज इक्वल्स टू 4. आता 10 म्हणजे 1/5 आहे म्हणून इथं काय येणार आहे इंटू 1/5 प्लस 2n इज इक्वल्स टू 4. आता इथं डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा नंबर आहे आणि 5 च्या टेबल मध्ये 10 आहे त्यामुळे डिवाइड केलं तर 5 1 जा 5 5 2 जा म्हणजे 2 प्लस 2n इज इक्वल्स टू 4 आलेले आहेत. म्हणजेच 2n इज इक्वल्स टू 4 मायनस 2 म्हणजेच किती आलेले आहेत बघा 2. 2n इज इक्वल्स टू 2 म्हणून n इज इक्वल्स टू किती आले आपले 1. पण आपल्याला m आणि n च्या फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या नाहीयेत, तर आपल्याला काय करायचंय, तर x आणि y च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट फाइंड आउट करायचे आहेत. बट इथं बघा आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू फक्त काढायच्या नाहीयेत, तर x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच आपण जे सबस्टिट्यूशन केलं होतं, बट काय होतं बघा, m इज इक्वल्स टू 1/x प्लस y होतं आणि n इज इक्वल्स टू 1/x मायनस y होतं. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथं m आणि n ची सबस्टिट्यूट केली तर पहिले इक्वेशन काय तयार होईल बघा, तर 1/5 इज इक्वल्स टू x प्लस y आणि दुसरं होतं आपलं 1 इज इक्वल्स टू 1/x मायनस y. ठीक आहे. तर आता इथं काय झालं बघा, जर तर दोघांचे इन्व्हर्स केले तर काय होतात, किंवा रेसिप्रोकल्स केले रेसिप्रोकल्स बोथ टर्म्स, तर काय होणार आहे, आता रेसिप्रोकल केल्यामुळे जे x प्लस वाय डिनॉमिनेटरला होतं ते न्यूमरेटरला जाईल आणि 5 डिनॉमिनेटरला होतं ते न्यूमरेटरला जाईल. हे इक्वेशन नंबर किती आलेलं आहे बघा आपलं, तर 7 नंबरचं इक्वेशन आलेलं आहे. आणि इथं पण सेम तसंच होणार आहे, x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 हे आपलं 8 नंबरचं इक्वेशन आलेलं आहे. 1 का घेतलं, तर 1 चा डिनॉमिनेटर 1च असतो त्यामुळे 1 नुसता लिहिला तरी पण चालतो. आता इथं बघा 7 आणि 8 आहे, इथं प्लस आणि मायनस साइन आहे त्यामुळे परत एकदा आपण काय करणार आहे, इक्वेशन 7 and 8 ऍड. म्हणजेच काय होईल, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. आता हे प्लस मायनस गेट कॅन्सल झालेले आहेत. x किती आलेले आहेत, 2x आलेले आहेत. 5 प्लस 1 किती झालेले आहेत, 6 झालेले आहेत. म्हणजेच x इज इक्वल्स टू 6/2 म्हणून x इज इक्वल्स टू 2 1 जा 2 3 जा म्हणजेच x इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले 3 आलेले आहेत. आता हे जे x इज इक्वल्स टू 3 आहे ते इक्वेशन 7 किंवा 8 मध्ये सबस्टिट्यूट करायचे. म्हणजेच x इज इक्वल्स टू 3 पुट इन 7. तर इथं काय होईल बघा, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 होते. आता x ची व्हॅल्यू किती होती 3 म्हणून 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 5 म्हणून y इज इक्वल्स टू 5 मायनस 3 म्हणून y इज इक्वल्स टू 2 आलेले आहे. देअरफॉर जे याचं जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे आपलं, तर 3,2 हे काय असणार आहे आपलं सोल्युशन असणार आहे. थर्ड वन इक्वेशन बघतोय आपण आणि थर्ड वन इक्वेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर 27/x मायनस 2 प्लस 31/y प्लस 3 इज इक्वल्स टू 85 दिलेलं आहे. आणि दुसरं इक्वेशन 31/x मायनस 2 प्लस 27/y प्लस 3 इज इक्वल्स टू 89. म्हणजे ह्याला नंबर 1 देऊया आणि या इक्वेशनला नंबर 2 दिल्या. तर आता इथे बघा रिप्लेस काय करायला लागेल आपल्याला, रिप्लेस 1/x मायनस 2 होतं इथं जे कोएफिशियंट त्याला इथं काय येणार आहे m घेतले आणि इथं 31 आणि 37 अपॉन मध्ये काय होतं बघा y प्लस 3 होते म्हणजे 1/y प्लस 3 होते. त्याच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे n घेतलेलं आहे. म्हणजे जे आपले इक्वेशन्स तयार होणार आहे ते काय होणार आहे 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85 नंबर 3 इक्वेशन तयार झालेले आहे. आणि दुसरं असणार आहे 31m प्लस 27n इज इक्वल्स टू
89 नंबर 4 असणार आहे. आता बघा क्रॉस मध्ये असतील 27m आणि 27n, 31n आणि 31m असेल, ज्यावेळेला क्रॉस मध्ये असतात त्यावेळेला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बघितले आहे की एकदा आपण ऍडिशन करतो, एकदा सबस्ट्रॅक्शन करतो आणि जे नवीन समीकरण तयार होतात किंवा इक्वेशन तयार होतात ते इक्वेशन परत एकदा सॉल्व्ह करतो आणि आपण काय करतो त्या इक्वेशनचे व्हॅल्यूज फाइंड आउट करतो, म्हणजे सोल्युशन फाइंड आउट करतो. त्याच पद्धतीने इथं आपण काय करणार आहे बघा, तर इक्वेशन 3 and 4 चं पहिल्यांदा काय करणार आहे आपण, तर ऍडिंग करणार आहे. ऍडिंग 3 and 4 तर काय होईल बघा, 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85 आलेले आहे आणि इथं बघा 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89. आता ज्यावेळेला ऍडिशन करतो त्यावेळेला साइन चेंज होत नाही, त्यामुळे साइन तसेच राहतील आपले. इथं बघा 9 + 5 14 कॅरी ओव्हर, 8 + 8 16 + 1 17 झाले आहेत 174. इथं किती येतील बघा, हे n तसेच राहतील व्हेरिएबल. इथं 8 आलेले आहेत, इथं किती आलेले आहेत आपले 5 प्लस हे n तसेच आलेले, m तसेच आलेले आहेत, इथं आलेले आहेत 8 आणि हे 5, 58 58 आणि 58 8 3 म्हणजे 58 3 जा किती होतात बघा, 8 3 जा 24, 5 3 जा 15 15 16 17 म्हणजे 74 येतात. म्हणजे या सगळ्या टर्म्सला काय होते तर 58 नी डिवाइड होतं. डिवाइड इक्वेशन बाय 58 म्हणजेच काय होईल बघा, इथं m प्लस n इज इक्वल्स टू 3 येईल. म्हणजे इक्वेशन नंबर किती असणार आहे आपलं, 5 इक्वेशन नंबर झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे दोन इक्वेशन्स होते क्रॉसवाले त्या दोन्ही इक्वेशनचे काय करणार आहे आपण, सबस्ट्रॅक्शन करणार आहे. म्हणजेच बघा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. ठीक आहे, तर इथं काय झालेलं आहे बघा, तर 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85 होते आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये होतं आपलं 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89 होते. आता इथे बघा ज्यावेळेला सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेला सगळे साइन्स काय होतील, चेंज होतील. खालचे प्लस होते सगळे, त्यामुळे खालचे सगळे साइन्स काय झालेले आहेत, मायनस झालेले आहेत. आता इथे बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे, त्यामुळे आन्सरला काय असणार आहे आपलं, मायनस साइन येणार आहे. 89 मधून 85 गेले म्हणजे किती राहिले आपले, -4 राहिले. n व्हेरिएबल कॉन्स्टंट तसंच राहणार आहे इथं आणि 31 मधून 7 गेले, 27 गेले म्हणजे किती राहिलेले आहेत, 4 राहिले. पण बिगेस्ट नंबरला प्लस साइन आहे त्यामुळे आन्सरला काय येणार आपले, +4 येणार आहे. इथं पण तेच येणार आहे, m तसाच राहणार आहे आपला आणि इथं 31 मधून 27 गेले तर 4 राहिले, पण बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे आन्सरला मायनस साइन असणार आहे. इथं बघा आता प्रत्येक टर्मला 4 आहे, इथं -4 आहे, इथं -4 आहे, म्हणून आपण काय केलं या टर्मला डिवाइड इक्वेशन बाय -4. तर इथं -4 ने केल्या मायनस मायनस प्लस होतील, हे प्लस मायनस मायनस n होतील आणि इथं प्लस मायनस मायनस प्लस होतील आणि ओनली 1 राहतील. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर किती झालेले आपले 6. आता आपण काय करणार आहे, कंपेअरिंग करणार आहे इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. म्हणजे इथं बघा m प्लस n इज इक्वल्स टू 3 आहे, m मायनस n इज इक्वल्स टू 1 आहे, म्हणजे प्लस मायनस n च्या टर्म आहेत. म्हणजे परत एकदा आपण काय करणार आहे, ऍडिंग 5 and 6 म्हणजेच बघा m प्लस n इज इक्वल्स टू 3 आलेले आहे आणि इथे येणार आहे आपले m मायनस n इज इक्वल्स टू 1. इथे आपल्याला ऍडिशन करायचे त्यामुळे साइन चेंज होणार नाहीयेत. म्हणजेच बघा m 2m झाले, प्लस मायनस n कॅन्सल झालेले आहेत, इथे आलेले आहेत 4 म्हणजेच m इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले, m इज इक्वल्स टू 2 आलेले आहेत. आता m इज इक्वल्स टू 2 पुट इन काय करणार आहे आपण, कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो, तर इथून पुढच्या म्हणजे 3 4 5 6 मधल्या कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. आपण जर 5 मध्ये ठेवलं इक्वेशन नंबर 5 तर इक्वेशन नंबर 5 आहे आपलं m प्लस n इज इक्वल्स टू 3. m ची व्हॅल्यू 2 होती म्हणून 2 प्लस n इज इक्वल्स टू 3 म्हणून n इज इक्वल्स टू 3 मायनस 2 म्हणून किती आलेले आहेत आपले 1 आलेले आहेत n इज इक्वल्स टू. ठीक आहे, पण आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या होत्या का, नाही. आपल्याला काय करायचं होतं, तर x आणि y च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या होत्या, ज्या आपण सबस्टिट्यूट केल्या होत्या. काय केलं होतं, बट आता m इज इक्वल्स टू काय होतं, तर 1/x मायनस 2 होता आणि n इज इक्वल्स टू 1/y प्लस 3 होते. ठीक आहे, पण m ची व्हॅल्यू किती आली होती बघा आपली, तर 2 आली होती. म्हणजे 2 इज इक्वल्स टू 1/ काय असणार आहे तर x मायनस 2 आले आणि इथं काय असणार आहे आपलं, तर n ची व्हॅल्यू 1 आली होती म्हणून 1 इज इक्वल्स टू 1/y प्लस 3 आले होते. ठीक आहे, इन्व्हर्स केला, इन्व्हर्स बोथ टर्म्स, तर इथं काय होईल बघा, तर जे अपॉन मध्ये होतं ते न्यूमरेटरला जाईल. म्हणजे x मायनस 2 इज इक्वल्स टू
काय असणार आहे 1/2 झालेले आहेत आणि इथं काय होईल बघा y + 3 = 1 झालेले आहेत. किंवा दुसरी मेथड म्हणजे इथं बघा 2 = 1/x - 2 होते, इथं अपॉन मध्ये 1 होते म्हणजे हे क्रॉसला गेले तर इथं बघा 2x मायनस किती असणार आहे 2 × 2 = 4 = 1 म्हणजे 2x = 1 + 4 म्हणून x = 5/2 असंही तुम्ही आन्सर काढू शकता. बट मी इथे इन्व्हर्स मेथड यूज केले त्यामुळे मला त्या पद्धतीने जावं लागेल. त्यामुळे इथं बघा काय होईल आता x = 2 + 1/2 आणि इथं असणार आहे आपलं y = 1 - 3 म्हणजे इथं आलेले -2 आलेले आणि इथं होईल x = 2 × 2 = 4 4 + 1 5/2 आलेले. देअरफॉर x, y हे जे सोल्युशन असणार आहे ते असणार आहे आपलं 5/2, -2 हे आपलं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. 4th नंबरचं क्वेश्चन बघतोय आपण आणि 4th नंबर क्वेश्चन मधले इक्वेशन्स काय दिलेले आहेत आपल्याला तर 1/3x + y + 1/3x - y = 3/4 हे नंबर 1 इक्वेशन आहे आपलं. आणि दुसरं आहे आपलं 1/2 इंटू ब्रॅकेट 3x + y मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट 3x - y = -1/8 हे आपलं नंबर 2चं इक्वेशन आहे. ठीक आहे. आता आपण रिप्लेसिंग व्हॅल्यू काय करणार आहे तर रिप्लेस काय करणार आहे बघा तर पहिला होतं आपलं 1/3x + y होतं त्याच्याऐवजी m घातलेलं आहे आणि दुसरं आहे आपलं तर 3x - y त्याच्याऐवजी आपण n घेतलं. आता m आणि nच का घेतले तर ते थोडंसं म्हणायलाही सोपं जातं आणि लिहायला पटपट येतं त्याच्यामुळे मी ते यूज केलेलं आहे. तुम्हाला जर दुसरे व्हेरिएबल्स यूज करायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता. तर आता इथं बघा याची व्हॅल्यू काय होती आपली तर m + n = काय येईल आपलं इक्वेशन 3/4 येईल. बट आता इथे बघा ह्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय दिलेले आपल्याला 4 दिलेले आहे त्यामुळे आपण काय करू शकतो तर ह्या 4 नी होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं ×4 तर काय येईल बघा आपलं तर 4m + 4n = 3 का तर ह्याला 4m नी 4 नी मल्टिप्लाय केलं ह्याला पण 4 नी मल्टिप्लाय केलं असं डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजे 4 4 गेट कॅन्सल झाले आणि राहिले फक्त 3 म्हणजे इक्वेशन नंबर काय असणार आहे आपलं 3 आलेले. त्याच पद्धतीने हे दुसरे इक्वेशन आहे त्याचे आपण रिप्लेस व्हॅल्यू केल्या तर इथं आपल्याला काय मिळेल बघा 1/2m - 1/2n = -1/8 आहे. आता ह्याचा सगळ्याचा जर एलसीएम फाइंड केला तर एलसीएम किती आहे बघा 8 येईल या सगळ्याचा एलसीएम आणि एलसीएम कसा काढायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर आता 8 आल्यामुळे आपण इथं काय करणार आहे किंवा एक सोपी गोष्ट आहे 2 च्या टेबलमध्ये 8 आहे आणि 8 हा या सगळ्यामधला मोठा नंबर आहे त्यामुळे आपण ह्या होल इक्वेशनला काय करणार आहे तर 8 नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणून इथली इक्वेशन जे येईल ते काय येईल बघा 8 × 1/2m - 8 × 1/2n = -1/8 × 8 8 8 गेट कॅन्सल झालेले आहेत 2 4 आलेले आहेत इथं पण 2 4 म्हणजे 4m - 4n = -1 आलेले आहे. ठीक आहे. आता हे इक्वेशन नंबर आपला 4 होतं. बट आपल्याला बघा दोन्ही इक्वेशन कंपेअर केले तर इथं +4m आणि इथं -4m होते त्यामुळे आपण काय करणार आहे तर ऍडिशन करणार आहे म्हणजेच ऍडिंग इक्वेशन 3 and 4 तर इथं बघा काय होईल आपलं पहिलं इक्वेशन होतं आपलं 4m + 4n = 3 होतं आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं 4m - 4n = -1 होते. इथं प्लस केल्यामुळे 8m आले हे प्लस मायनस गेट कॅन्सल झाले 3 मधून 1 गेले m = 2/8 म्हणजेच 1/4 राहणार आहे m = 1/4 पुट इन किती करणार आहे आपण 3 करू म्हणजेच काय होईल बघा इथं 4m + 4n = 3 म्हणून 4 × 1/4 m ची व्हॅल्यू 1/4 होती ती इथं सबस्टिट्यूट केली प्लस 4n = 3 4 4 गेट कॅन्सल झाले म्हणजे 4n = 3 - 1 म्हणून 4n = 2 आले म्हणून n = 1/2 आलेले. बट आता m = काय होतं आपलं तर m = 1/3x + y होते आणि n = 1/3x - y होते. आता ह्या ज्या m आणि n च्या व्हॅल्यू आहेत त्या आपण या इथं टाकणार आहे म्हणजेच परत एकदा इक्वेशन तयार होईल आपलं m बरोबर किती होतं बघा आपलं m बरोबर 1/4 होते म्हणून 1/4 = 1/3x + y दुसरं होतं आपलं
n इज इक्वल्स टू 1/2 होते इज इक्वल्स टू 1/3x मायनस वाय. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 केलं तर इथं बघा 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 4. हे 4 इथं मल्टिप्लायडला गेलेले. 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 इकडे मल्टिप्लाय केल्यामुळे 2 झाले. हे इक्वेशन नंबर किती आलेला आपला 5 आणि हे इक्वेशन नंबर 6 आलेलं आहे. ठीक आहे. आता परत एकदा बघा इक्वेशन मध्ये काय झालेलं आहे, इथं प्लस वाय आलेलं आहे, इथं मायनस वाय आलेलं आहे. म्हणजे परत एकदा आपण काय करणार आहे, ऍडिंग करणार आहे. ऍडिंग 5 and 6 केले तर इथं बघा 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 आलेले आहेत आणि इथं 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 आलेले आहेत. ऍडिशन केल्यामुळे साइन चेंज होत नाहीत. 3 प्लस 3 म्हणजे 6x राहिलेले आहेत, प्लस वाय मायनस वाय गेलेले आहेत. 4 प्लस 2 म्हणजे 6 आलेले आहेत, म्हणजे x इज इक्वल्स टू किती आलं आपलं 1 आलं. आता x इज इक्वल्स टू 1 पुट इन 5 म्हणजे तिथं बघा 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 आले, म्हणजे 3 1 जा प्लस वाय इज इक्वल्स टू 4 म्हणून y इज इक्वल्स टू 4 मायनस 3 1 जा 3 म्हणून ते इकडे आल्यावर मायनस झाले म्हणून y इज इक्वल्स टू 1 आलेले आहेत. देअरफॉर x कॉमा वाय ह्याच्या ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्या असणार आहेत 1,1. हे आपलं सोल्युशन असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी म्हणजे प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मागच्या ज्या आपल्या लेक्चर्स आहेत त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेही बघून घ्या आणि तुमचे जे मित्र असतील त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण आपले व्हिडिओ पोहोचतील. धन्यवाद.